श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. अक्कलकोट रोड ते गोंधळी वस्ती या मार्गावरील मंजूर असलेलं काम अखेर आजपासून सुरुवात झाले. आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मागासवर्गीय कल्याणकारी योजनेच्या सन 2022-23 या फंडातून या रस्त्याच्या कामाची मंजुरी मिळवली होती. काम सुरू होणार या भागातील ड्रेनेज पिण्याच्या पाईपलाईनचा विषय आल्यानं तो काम झाल्याशिवाय या मंजूर कामाला पूर्णत्वास येत नाही याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख मालक यांना सांगितल्यानंतर या कामाबाबत पाठपुरावा करून हे काम पूर्णत्वास आणलंय. दरम्यान मंगळवारी सकाळी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख मालक, पद्मशाली न्याती संस्थेचे विश्वस्त तथा उद्योजक मुरलीधर अरकाल, पद्मशाली न्याती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित माजी नगरसेवक प्रकाश कोडम, लक्ष्मण गायकवाड, प्रथमेश आनंदकर, आनंद बिरू, शेखर इगे, दत्ता बडगू, सनी वाघमारे, राम पाचंगे, रुचिरा मासम, सतीश सुरसुल्ला, विजय इप्पा कायल, विनोद केंजरला, रवी वाघमारे, अंबादास वाघमारे, नागनाथ बापट, श्याम भिसे, आबा पाटील, दत्ता जगताप, नरसप्पा चिम्मन, अंबादास मिठ्ठा, नितीन बच्चा, बमदेव गायकवाड, बासुतकर, मादास यांच्यासह या भागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी या भागातील रस्त्याच्या कामाचं मंजूर मिळून 6 महिने झाले. येथील समस्यांमुळे हे काम सुरू झालं नव्हतं. आता ड्रेनेज व पाण्याचा पुरवठा प्रश्न सुटल्यानं हे काम आता वेगान होईल असं सांगितलंय. या रस्त्याचं काम पूर्ण झाल्यास इतर मार्गावरील वाहतूक थोड्याफार प्रमाणात कमी होईल. कोणते गोंधळी वस्ती या रस्त्याचा आज कामाला शुभारंभ झाला. हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून न झाल्यामुळं इथं वाहतुकीची फार मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली होती. मोठमोठे खड्डे पडले होते. पण हा मक्तेदारला काम म्हणून जवळपास 6 महिने झालं. पण या रस्त्यावरचं ड्रेनेज लाईन, पिण्याचं पाईपलाईनचंही काम राहिलं होतं, म्हणून ते आता पूर्ण झालेलं आहे आणि आज त्याचं कामाचा शुभारंभ झालेला आहे. जवळपास या मक्तेची रक्कम 58 लाख रुपये या मक्तेची रक्कम आहे. मला असं वाटतं की त्याच्या बाजूचाही रस्ता गेल्या 6 महिन्याखाली झालेला आहे. आता ह्याही रस्ता झाला तर इथली वाहतुकाचं जे इतके दिवस खड्ड्यातनं जात होते, इथले काही कारखानेदार आहेत किंवा मंगल कार्यालय आहेत किंवा इथला जाणारा येणारा जो बिडगरपूरला रस्ता आहे, हा लोकांना सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे. गोंधळी समाज नवरात्र महोत्सव मंडळ चौक ते अक्कलकोट गोंधळी समाज नवरात्र महोत्सव मंडळ चौक ते अक्कलकोट नाका हे रस्ता इतका दिवस पेंडिंग होता. तर आमदार विजयकुमार देशमुख मालकांच्या यांच्या निधीतून मंजूर होऊन आणि कामाची सुरुवात झालेली आहे.